माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना अभिप्रेत असलेला देशाचा विकास हा त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतो। त्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये अतिशय चांगल्या तरतुदी आहेत, आरोग्याच्या तरतुदी आहेत, व्यापाराच्या आहेत, उद्योगाच्या आहेत। सर्वसामान्य माणसाला नजरेसमोर ठेवून ज्या ठिकाणी वंचित लोकांना या देशाच्या विकासाचा फायदा मिळावा अशाच अनुषंगाने हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। हा अर्थसंकल्प सादर करताना परदेशामध्ये होणारे निर्यात हे लक्षात घेतलेले, निर्यात करण्याकरता उद्योजकांना सवलती दिलेल्या आहेत, शेतकऱ्यांना सवलती दिलेल्या आहेत, आदिवासी बांधवांना सवलती दिलेल्या आहेत, बौद्ध असलेल्या आपल्या समाजाच्या वंचित घटकांना सवलत दिलेली आहे आणि जेणेकरून देश अखंड राहावा, धर्म जात पंथ वर्ण वर्गाच्या पलीकडे जाऊन देशातील प्रत्येक सदस्याचं सर्वार्थानं मानसिक विकास व्हावा, शारीरिक विकास व्हावा, सामाजिक राजकीय आणि आर्थिक विकास व्हावा अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट होत आहे। या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्याकरता 1,00,000 कोटी रुपये त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये रेल्वेचे काही नवीन ट्रॅक्स आहेत, रस्ते आहेत, बंदरं आहेत, विमानतळ आहेत आणि काही ठिकाणी औद्योगिक नगऱ्या सुद्धा त्या ठिकाणी आहेत। केंद्र सरकारच्या म्हणजेच माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली होणारी देशाची प्रगती, देशाचा वाढणारा मान सन्मान आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होणारी राज्याची प्रगती आणि सर्वसामान्य घटकांचा होणारा विकास, कायदा सुव्यवस्था नियंत्रणात आणणं, औद्योगिकरणामध्ये प्रगती करणं, शिक्षणामध्ये प्रगती करणं, आरोग्याच्या सोयी त्या ठिकाणी लोकांना, या सर्व बाबतीमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निश्चितपणे बांधील आहेत आणि म्हणून सर्वांना आनंद देणारा हा अर्थसंकल्प आहे अशा प्रकारची जनसामान्यांची भावना झाली। आपल्या माध्यमातून या अर्थसंकल्पाचे जे फायदे सर्वसामान्य माणसाला मिळणार आहेत ते आपण त्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं अशी नम्र विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।